आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा थकीत हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाचा कोट्यावधीचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी मोठा निर्णय घेत सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी झाला असून पुढील 48 तासात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 1,65,00,000 पात्र महिलांना सणासुदीच्या दिवसात दिलासा मिळणार आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कागदपत्रांची अपूर्तता आणि निकषात न बसल्यामुळे जवळपास 90 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आल्याचं समजतंय. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी, जून मध्ये 2025 मध्ये 410 कोटी आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 दरम्यान 410 कोटी रुपये वळवण्यात आले होते. सतत अशा प्रकारे निधी वळवला जात असल्याने सामाजिक न्याय विभागाच्या इतर कल्याणकारी योजनांवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रक्षाबंधनाच्या तोंडावर 1500 रुपये मिळणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी 90 लाख महिलांना योजनेतून वगळल्याने संतापही व्यक्त होत आहे. एका बाजूला लाडकीला दिलासा मिळतोय तर दुसऱ्या बाजूला इतर कल्याणकारी योजनांचा निधी कमी पडतोय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.